मी तर आता यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांच्या लोकांची समस्या जाणण्याचा प्रयत्न केला। आता पक्षाला ठरवायचं आहे त्यांनी की बा उमेदवारी द्यायची की नाही द्यायची, पण मी माझा अर्ज भरलेला आहे आणि मला विश्वास आहे की नक्कीच पक्ष माझ्यावर विश्वास करेल आणि नक्कीच मला उमेदवारी देईल। इच्छुक उमेदवारांनी जे अर्ज केले म्हणजे राज्यातल्या अनेक ठिकाणी आले, इच्छुकांचा विचार व्हायला पाहिजे असं वाटते। बिलकुल, जे मेहनत करत आहे, जे खरंच काँग्रेसच्या तळागाळात काम करत आहे त्यांना नक्कीच मला तरी वाटते की तिकीट मिळाली पाहिजे। त्यावेळी सर्वेला प्राधान्य दिलं जात आहे, तर सर्वेनुसार देखील विचार व्हायला पाहिजे। बिलकुल झाला पाहिजे, पण चांगला उमेदवार देईल तर नक्कीच सीट निघू शकते पूर्व नागपूरमधनं। आबा पांडे त्यांच्याकडनं मागत आहे तिकीट, कदाचित ते अपक्षही राहील। महिला विरुद्ध महिला लढत होऊ शकते किंवा एक चाटमचा आमदार विरुद्ध तुमची लढत होऊ शकते, तर कसं राहील? आता सगळ्यांच्या पक्षाचा सगळेच विचार करतील का बाबा माझी जे मी मेहनत करत आहे इतक्या वर्षापासून तर मला मिळाली पाहिजे, जशी सगळ्याची इच्छा आहे। तर आता ते इच्छा प्रगट करत आहे, जेही आता त्यांचे पक्ष किंवा आमच्या पक्षाने जर विश्वास केला तर ते नक्कीच कोणाला ना कोणाला तरी तिकीट मिळेल, पण माझी इच्छा अशी आहे का एक महिलाला तिकीट मिळाली पाहिजे पूर्व नागपूरमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस देखील या जागेवर दावा करत आहे। आता महायुती आहे तर ते तर होणारच आहे। तर आता बघेल, आता आमचे जे मोठे नेते आहे ते ठरवतील की बा काय करा। नाही, मी अजून पक्षाच्या विरुद्ध जाणार नाही। मी तो विचार पण नाही केला की मी अपेक्षा लढीन म्हणून, पण बस पक्षाने माझ्यावर विश्वास केला तर नक्कीच मी पूर्व नागपूरची सीट काढू शकते। ठीक आहे, कोणते मुद्दे असं वाटतं तुम्हाला? मुद्दे भरपूरसे आहे। मी आता यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचले तर लोकांचं हेच आहे का सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो महागाई तर वाढलीच आहे। परत त्यांच्या गटर लाईनची समस्या आहे, डम्पिंग यार्डची समस्या आहे, रोडांची समस्या आहे, पुन्हा शहर लाईनची समस्या आहे, भरपूरशा समस्या। महागाई खूप प्रमाणात वाढलेली आहे, तर लोक खरंच त्रस्त झालेले आहेत। तर कुठंतरी बदलाव आला पाहिजे, यासाठी लोक म्हणत आहे की बा आम्ही यावेळेस बदलाव घडून आणण्याचा प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।